काय केलं कोणाला काहीच नाही केलं. रेग्युलर जे असतात काय प्रॅक्टिकल वगैरे काही नव्हतं आज. नाही, वेडनेसडे फ्रायडे सॅटर्डे खायला ते लगेच कॉलेज हो मंडेला त्यांचं एक्झाम झालं, ट्युजडे असणारच का चालू आणि झालं करतात काय म्हणजे स्कूलमध्ये आम्हाला असं एक फ्री पिरियड द्यायचे सेम नेक्स्ट दिवस, म्हणजे असे कोणी लक्ष नाही द्यायचं दुसऱ्या दिवशीला. नाही हे वर्षावरही लक्ष देत नाही, प्रश्न तो नव्हतो. म्हणजे शाळेत कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं चाललेलं असतं, यांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं, ते मला चांगलं माहिती आहे. मग नाही आज ओके चलो. प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. व्हॉट इज ग्रोथ अँड व्हॉट इज डेव्हलपमेंट. ओके ग्रोथ म्हणजे काय, कोणत्याही ऑर्गॅनिझम क्वांटिटेटिव्ह आणि डेव्हलपमेंट इज क्वालिटेटिव्ह. ओके ओके. सो आपण 11th फर्स्ट चॅप्टरमध्ये म्हटलं होतं हाऊ टू डिफरन्शिएट लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. त्यात म्हटलं होतं की ग्रोथ इज डिफायनिंग क्रायटेरिया ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बट दॅट ग्रोथ हॅज टू बी इंट्रिन्सिक अँड इरिव्हर्सिबल. ओके इंट्रिन्सिक मीन्स इट शुड बी फ्रॉम विदिन. Okay, there should be addition of protoplasm, addition of new cells, and therefore entire organism or let's say organ or a single cell grows in size because of, for a single celled organism it is because of addition of cytoplasm, that is the growth. For multicellular organism, addition of new cells, okay, that is the growth. Okay, for organ increase in size by addition of new cells, that is the growth. Okay, but this growth has to be irreversible. Irreversible means increase in height, is it reversible or it is irreversible? Irreversible. Increase in weight Reversible. up to certain extent, right? Up to certain extent it is reversible. Okay, so increase in weight because of increase in, let's say, elongation of bones or increase in size of some organs, and therefore there is increase in weight. And if that increase in weight is not reversible, then it is a growth. ओके, पण काही वजन जे असतं थोडाफार जे बॉडीचं कमी होऊ शकतं त्याला आपण ग्रोथमध्ये कन्सिडर करत नाही. ओके, सो फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ विच इज इंट्रिन्सिक अँड इरिव्हर्सिबल इज द ग्रोथ. For non-living objects also, they may grow in size because of addition of new material from outside, but that is not intrinsic and therefore it is not a growth. Okay, now how to identify growth in case of organism or a plant. Okay, and what is the development. Okay, we have studied differentiation in काय एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इन ह्युमन किंवा प्लांट एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. काय त्याच्यामध्ये आपण स्टडी केलेलं आहे की डिफरन्सिएशन म्हणजे काय. ओके, व्हॉट इज डिफरन्सिएशन बोला. DY/DS नाही, मॅथमॅटिक्स मधलं नको डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन मीन्स स्पेशलायझेशन. ऑल सेल्स गेट देअर ड्युटीज. त्यांना ज्या काही असाइन केलेल्या ड्युटीज आहेत त्या मिळतात. दे टेक स्पेसिफिक पोझिशन इन द ऑर्गॅनिझम अँड दे डेव्हलप काय म्हणूया स्ट्रक्चरल फीचर्स विच इज रिक्वायर्ड टू कॅरी आउट स्पेसिफिक फंक्शन्स अँड स्टार्ट कॅरिंग आउट स्पेसिफिक फंक्शन. दॅट इज द डिफरन्सिएशन इन केस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, सो कोणत्याही सेल्सना आधी डिफरन्शिएट केलं जातं की दिस सेल विल फॉर्म एक्टोडर्म, लेट्स से वन सेल विल फॉर्म एंडोडर्म, वन सेल विल फॉर्म mesoderm. Then each cell, ectodermal cells, they will form further different organs and tissues, for example nervous system, epidermis, okay, dentine of teeth. ओके, सो असं परत डिफरन्सिएशन चालू व्हायला लागतं. मेसोडर्म विल फॉर्म सर्क्युलेटरी सिस्टीम, मसल्स, कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, सो हे डिफरन्सिएशन होतच राहतं. सो न्यू सेल्स आर ॲडेड ओके बाय डिव्हिजन, आणि सेल डिव्हिजन नंतर ॲड झालेल्या ज्या सेल्स आहेत त्यानंतर त्यांची स्पेसिफिक ड्युटीज करायला लागतात, त्याला आपण म्हणतो डेव्हलपमेंट. ओके, सो ग्रोथ अँड डेव्हलपमेंट गोज हँड इन हँड. ओके, फक्त ऑर्गनची ग्रोथ झाली, ओके, इन्क्रीज इन साईज झाली. Okay, but if the organ is not capable of carrying out the given function, then it is of no use. Okay, that growth is of no use. Okay, आणि डेव्हलपमेंट म्हणजे जारिया सेड इट इज क्वालिटेटिव्ह. ओके, तुमचं काम त्या ऑर्गनचं जे आहे त्या सेलचं जे आहे ते काम करायला सुरुवात झाली की त्याला आपण म्हणणार इट इज डेव्हलपमेंट. ओके, ग्रोथच्या अजून एक एक्झाम्पल म्हणजे आपण म्हणतो की आपल्या एजच्या 6 इयर्सपर्यंत न्यूरॉन्सचा नंबर वाढत असतो. ओके, ॲट द एज ऑफ 6 आवर न्यूरॉन नंबर इज फिक्स and now same number of neurons will remain with us throughout our life, right? Okay, so आता हे जे सगळे न्यूरॉन्स आहेत हे न्यूरॉन्स 6व्या वर्षापर्यंत रेडी झालेत. हॅव दे ॲक्वायर्ड देअर ड्युटीज, बट त्यांनी काम करायला सुरुवात केली का? 6व्या वर्षी सगळे न्यूरॉन्स फंक्शनल आहेत.
आणि सगळ्या न्यूरॉनना त्यांचं काम मिळालं आहे नाही. हां, सगळे न्यूरॉन्स जे आहेत म्हणजे डेव्हलपमेंट म्हणाल किंवा ग्रोथ जर म्हणाल हां तर ॲडिशन ऑफ सेल्स झालं आहे. ओके, पण त्यांनी जो डेटा स्टोअर करायचा आहे हां त्याचं ॲनालिसिस करायचं आहे, रिझनिंग करायचं आहे हां ते लाईफ टाईम चाललेलं असतं राईट. ओके, सो इवन इफ अवर ब्रेन ग्रोज ओके त्याचं डेव्हलपमेंट म्हणूयात किंवा त्याचं फंक्शनल ॲबिलिटी जी आहे ती थ्रू आउट लाईफ इट इज गोईंग ऑन. ओके, इट इज कंटिन्युअस प्रोसेस. ओके, बट ग्रोथ ऑफ ब्रेन कम्प्लीट्स ॲट द एज ऑफ 6 years. ओके, सो याला आपण म्हणूया ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके, नाव इन केस ऑफ प्लांट हाऊ टू आयडेंटिफाय ग्रोथ अँड विच आर रिजन्स वेअर ग्रोथ टेक्स प्लेस. हां, प्लांट्समध्ये थ्रू आउट बॉडी ग्रोथ टेक्स प्लेस ऑर नॉट. Okay, there are certain regions in plant body where there are meristematic tissue and only meristematic cells have ability to undergo division and produce new organs in case of plant, and these are the regions for growth as well as development. Okay, so types of meristematic tissue we have studied in plant tissues in 11th. Okay, so आता आपण एवढंच बघूया की हे जे टिश्यूज जिथे आहेत मेरिस्टमॅटिक टिश्यू हाऊ दे प्रोड्यूस न्यू ऑर्गन्स. Okay, and how growth of plant takes place and what are hormones which are associated with the growth and development of plant. So chemical coordination in plants is also included in this chapter. Chapter is comparatively easy. Okay, फक्त plant physiology purely म्हणून आपण त्याला मागे ठेवला होता. ठीक आहे. Plant growth and mineral nutrition. Growth is one of the characteristic feature of living organism. Growth is phenomena which has two aspects, quantitative and qualitative. Quantitative aspect speaks about an increase in length, breadth, size, volume, body mass or dry weight and number of cells. Growth is a quantitative change. As a quantitative change is a final end product of successive metabolism. Qualitative aspect talks about the change in the nature of growth where development is an ordered change in progress while differentiation leads to higher and more complex state. Underline this. Development म्हणजे काय? Ordered change. Okay, and differentiation we discussed. It is assigning function, duty to each and every cell. Accordingly, each and every cell will attain its structure and carry out its function. That is called as differentiation. So assigning duty and accordingly it will change its structure. That is differentiation. Okay, once it is differentiated it will start functioning. That is called as development. Okay, and because of this differentiation, addition of new cells and development, what is the end result is the growth. Okay, so growth includes differentiation, addition of new cells and development. Okay, all together. ठीक है. In multicellular plants, growth is indeterminate and occurs throughout life indefinitely. As we said, in case of plants, wherever meristematic tissue is there, it will add new cells and therefore growth continues throughout life. In case of animals, there is certain lifespan till which growth will take place. Okay, it is restricted to some specific region called as meristems, which are the regions where new cells are constantly and continuously produced. Meristems are of three types based on location: apical, intercalary and lateral meristem. I will not explain this because we have studied this in detail in 11. Okay, what are types of meristems based on origin? This is based on position. Apical, intercalary and lateral meristem. Origin म्हणजे कुठनं तयार झाले ऑक्सिजन नाही. आणि based on function there are three types. लिहिलेला चार्ट केलेला Yes, chart बनवलेला. पराईट ते परायटल ऑफ नाही ते ब्रेनचे पार्ट्स आहेत. स्कलचे हां, सेरेब्रमचे पण आहेत ना, पॅराटल लोब, ऑसिपिटल लोब. Primordial meristem, primary meristem, secondary meristem, these are based on origin and based on function. It is protoderm, procambium and ground meristem. कळलं? हां, सो आपल्याला याच्यामध्ये फक्त बेस्ड ऑन लोकेशन जे काही तीन आहेत आणि त्यांचं काय फंक्शन्स आहेत तेवढेच बघणार आहोत. ठीक आहे. Phases of growth. Try to correlate these phases of growth with regions of root. Do you remember regions of root? हो बोला. रिजन ऑफ रूट कॅप हां, मग येतो रिजन ऑफ एलॉंगेशन, ओके. रिजन ऑफ मॅच्युरेशन हां, आणि
अजून एक होता रिजन सेल ग्रोथ हां कोणता कुठे आहे सगळं सिक्वेन्स घडलं वर मॅच्युरेशन आहे ओके रिजन ऑफ मॅच्युरेशन मग एलॉंगेशन आवडतं chapter. दिस इज रूट कॅप फॉर शुअर ना हो बाय एक स्टार्टिंग हिंट ते फक्त मला कळलं तू सांगितलंच आता तिने अच्छा ती सांगितलंयस पण त्यांचं लोकेशन चुकलं होतं Cell growth मध्ये. एक सेल ग्रोथ म्हणजे काय इलॉंगेशन का मॅच्युरेशन सेल डिफरन्शिएशन तुला सेल डिव्हिजन डिव्हिजन सो दिस इज रिजन ऑफ सेल डिव्हिजन हां त्याच्यामध्ये येतं काही नाही त्याच्यामध्ये बस एलॉंगेशन आणि रूट कॅपच्या मध्ये हां ओके so region of root cap obviously anterior most it is protective it releases mucilage which helps root to penetrate in dry soil okay followed by region of cell division so here there are meristematic cells and these apical meristematic cells continuously divide and add new cells okay but these new cells undergo elongation and that forms region of elongation okay so these newly added cells undergo elongation that is the region of elongation so region of elongation इथपासून चालू होतो and in this region of elongation develops root hair and this is the region of root hair okay where absorption of water takes place okay region of elongation this region is involved in absorption of minerals this region is involved in absorption of water okay water and minerals both do not get absorbed from root hair remember that okay and after absorbing water outer layer becomes dead or strong and therefore that becomes region of maturation okay so as root grows deep in soil this region of cell division now becomes region of elongation and the region of root cell division goes ahead okay so this region will become region of cell division root cap will move further this region of cell division will become region of elongation this region of elongation will become region of root hair and this region of maturation will grow further okay so this is how all these regions move ahead and root grows deep in soil exactly same are phases of growth for plant okay so initially what happens meristematic cell divides and produces new cells these new cells acquire their specific structure whatever they are supposed to be for example if they are storage organs they are inside potato okay and they are supposed to store food then they will become parenchymatous cells they will store starch okay and they will become bulky okay if they are supposed to become a xylem and phloem then these cells will undergo elongation they will turn to xylem structures or vessels or tissue plate sieve cells companion cells and accordingly they will be vascular tissue okay so whatever functions they are supposed to carry out these new cells will undergo structural changes and after that they will become mature and start undergoing their assigned function okay so region of cell root तेच कोरिलेट करा phases of growth ला okay so first phase is phase of cell division or formation cells of meristem are thin walled non vacuolated having prominent nucleus and granular cytoplasm remember this we have studied characteristics of meristematic cells in 11 they are without vacuole because with bulky vacuole it is very difficult to divide okay they have granular cytoplasm because they need lot of enzymes because they are dividing cells okay they have a very thin cell wall because cell wall it becomes rigid and hard then again it will be difficult for cell to undergo division okay so thinnest cell wall granular cytoplasm no vacuole intercellular spaces nastat they are compactly arranged meristematic cells okay so they come granules means see this meristematic cell has to produce lots of enzymes to undergo DNA replication it has to produce many cell organelles which can be distributed in daughter cells right okay so these granules are nothing but ribosomes rough endoplasmic reticulum some vesicles of precursors of enzymes and all these vesicles and everything will make the cytoplasm granular clear okay meristematic cell undergoes mitotic division to form new cells why not meiotic
because ते ग्रोथ करायचे they don't हां need इथे गॅमेट फॉर्मेशन करायचं नाही आहे, सो ऑब्विसली इथे मायटोसिसच होणार. ओके. One cell remains meristematic and other cell undergoes enlargement and differentiation. In this phase, rate of growth occurs at a slower pace, that is called as a lag phase. Now, what is lag phase, what is log phase, and what is exponential phase? We have studied this graph also, if you remember. Lag phase, log phase, and stationary phase. How to compare this with the division of meristematic cell? See, meristematic cell, suppose there is a single meristematic cell. This meristematic cell, if divides and produces two parenchyma cells, then how new parenchyma cell will come? Therefore, one meristematic cell, whatever two cells are produced, one cell remains meristematic and other cells become large parenchymatous cells, which will further become chloroplast containing chlorenchyma, or it will become xylem, phloem, whatever. Okay, so one cell will remain meristematic, so that this cell will further divide and produce one meristematic cell and again other permanent cell. Okay, that is why actually from one meristematic cell again one more meristematic cell and one permanent cell is produced. Okay, so there is addition of only one permanent cell. बरोबर, कारण ही cell vanish होणार ना after division. That cell will not remain to produce new cells again. Okay, so after undergoing division, this cell will produce one more meristematic cell and other permanent cell, and therefore even if there is addition of new cells, the growth is at slow rate, and therefore it is a lag phase. the core cell one daughter cell Or cell two daughter cells, but out of two daughter cells, one will be meristematic, so one will be actively dividing cell, and other will be permanent. So permanent cell will acquire its permanent structure and function. Okay, then meristematic cell will undergo further division. Okay, so आपण म्हणूया dividing cell एकच राहते आणि एकच नवीन permanent cell तयार होत राहते. Okay, and therefore the growth appears slow, therefore it is called as a lag phase. Okay, after this whatever new cells are produced, most of them will become xylem and phloem only. Okay, because we have said that in plant most of the cells are dead, like sclerenchyma fibers, okay, xylem tetrachetes vessels, xylem fibers, phloem fibers, all these cells are elongated and dead cells. Okay, few cells are parenchymatous, which are polygonal or spherical. Okay, पोळ्यांचे नाही बसत. हो सीव ट्यूब्स और phloem fibers असतात ना dead. Sclerenchyma. हाँ, okay. So most of the cell undergo elongation, and after undergoing elongation, most of them become dead. Only few cells which are elongated will remain live, right? Okay. So whatever new cells are produced, most of them will undergo elongation. So once they start undergoing elongation, the growth appears fast, and therefore that is a log phase. So in log phase, there is no new addition of cells. Whatever cells are produced, they undergo elongation quickly. Let's take a simple example. Have you ever seen sprouts growing at your home? Observed, seen म्हणजे observed. हाँ, seen म्हणजे उकळीत बघितलं आणि खाल्ले असं नाही. Have you ever observed them? Okay, put some beans for sprouting. हाँ, जेव्हा sprouts येतात त्यावेळेला initially the sprouts are very small. For example, 2 millimeter. Okay, हाँ, हाँ, so initial पहिले sprouts यायला एवढा वेळ लागतो, एवढे sprouts असतात, and within few hours they become such a long. Okay, 4 तासामध्ये ते साधारण 1 इंच वगैरे लांब होतं. मग आधी 1 मिलीमीटर बनायला they took so long, maybe 6 to 8 hours, and after that within 6 to 8 hours they will become 2 inches long. Okay, so the rate of growth or cell division has not increased. Whatever cells were there in 2 millimeter, these cells undergo elongation quickly, and therefore छोटे sprouts बनायला वेळ लागतो, but once the sprouts are produced, they quickly undergo elongation. Okay, and therefore same cells undergo elongation, so it appears that growth is at a faster rate. So whatever cells produced in this region undergo elongation quickly, and therefore the graph becomes log phase, fast growing phase. Okay, and after undergoing elongation, they are not going to elongate further, because whatever their structure they have attained will remain same, and now they will carry out their function. So these elongated cells will remain elongated and they will carry out their function, and therefore it appears to be at a steady rate.
कळला. सो जेवढी इलॉंगेशन झालाय तेवढं झालं की देर इज अ स्टेडी स्टेट. दिस इज नॉट फॉर एंटायर प्लांट ग्रोथ. हा, दिस इज फॉर ग्रोथ ऑफ वन ऑर्गन और वन लीफ. ओके, लीफ primordia are produced, they are small, lag phase. Okay, they quickly expand, become enlarged, that is log phase. After undergoing enlargement, they will not enlarge further, they will not grow further, so that is steady phase. But they will carry out their function in the steady phase. Okay, हा graph is just with respect to the size of the साईज ऑफ सेल किंवा आपण म्हणूयात टोटल जे आपण ग्रोथ म्हणतोय ना की काय ॲडिशन ऑफ न्यू सेल्स, हां त्याचं डिफरन्सिएशन आणि डेव्हलपमेंट, त्या सगळ्याला आपण हा ग्राफ अप्लाय करतो. सेम ग्राफ वी यूज टू अंडरस्टँड हाऊ मायक्रोब्स ग्रो इन सबस्ट्रेट. ओके, सो जे काही न्यूट्रिएंट मीडियम दिलेलं आहे, मायक्रोब्स इनिशियली दे इंक्रीज देअर नंबर बाय डिवाइडिंग. Okay, but initially their rate of division is slow because they have to adjust with the change environment, that is called as acclimatization. Okay, so initially their developmental cell division is at slow rate. After once they get adjusted, their growth is at a faster rate, that is the exponential phase followed by steady phase. Okay, so हा ग्राफ बऱ्याच ठिकाणी तुम्ही शिकणार आहात. ओके, सो सेल्स ऑफ मेरिस्टेम पहिला पार्ट आपण वाचला. दिस इज लॅग फेज. ओके, नेक्स्ट फेज ऑफ सेल इलॉंगेशन और एनलार्जमेंट. द न्यूली फॉर्म सेल बिकम्स वॅक्युलेटेड, ऑस्मोटिकली ॲक्टिव्ह, टर्जिड टू ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. टू ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय? ओके, वॅक्युलेटेड बिकॉज पॅरेन्कायमॅटस सेल्स, बिकॉज मेरिस्टेमॅटिक सेल्स व्हेन डिवाइड फर्स्ट सेल they produce is parenchyma. This parenchyma cell will become either collenchyma or sclerenchyma or xylem or phloem or storage organ or chlorenchyma, whatever. Okay, so first it will become parenchyma and then it will differentiate further. Okay, so what are characteristics of parenchyma cells? They have large vacuole, thin cell wall, intercellular spaces. Okay, and cell becomes turgid, and turgidity is very important for plant because plants do not have skeletal tissue. Okay, so because of turgidity the shape of plant part can be maintained and it can undergo its function. For example, leaf, unless leaf become turgid they will not remain expanded, they cannot carry out photosynthesis. जर आपण झाडाला पाणी घालायला विसरलो, leaves become flaccid, cells become flaccid, leaf becomes crumbled, it cannot carry out photosynthesis. Okay, so leaves shape maintain करण्यासाठी cells should be turgid, so plant should be well watered. Okay, so parenchymatous cell is turgid cell. The turgidity results in enlargement of cell both lengthwise and breadthwise. In this phase, new wall materials and other materials are synthesized to cope up with the enlargement. The growth rate in this phase occurs at an accelerated pace, that is called as exponential or log phase. So this phase has two names, exponential or log phase. Clear? Next, phase of cell maturation or differentiation. The enlargement of new cells becomes specialized to perform specific function and attains maturity, both morphological and physiological. Morphological maturity means the cell will acquire final structure, and physiological means now it will acquire all required enzymes so that it can carry out whatever function assigned to it. In this phase, rate of growth slows down and comes to a steady state, that is called as stationary phase. Okay, is it clear? Easy. Okay, they have also given example of root sprouts as example त्यांनी पण दिला. Okay, and they have explained all the phases with respect to this. So हेच लक्षात ठेवा, सेम आहेत phases. ठीक आहे. Now what are conditions for growth? For plant, आपण हे conditions for growth for plant study करतोय हा. So for plant, which factors are essential for growth? Water, soil, sunlight. Okay, हा ह्या सगळ्यामुळे एन्झाईम्स तयार होते. ओके, वॉटर आणि मिनरल्स असतील तर एन्झाईम सिंथेसिस होईल, सनलाईट असेल तर ग्लुकोज मिळेल, एनर्जी मिळेल, अकॉर्डिंगली एन्झाईम्स विल बी सिंथेसाइज्ड. ओके, सो 3 इसेन्शियल फॅक्टर्स आहेत. ओके, दॅट इज वॉटर, सॉईल म्हणजे मिनरल्स आणि सनलाईट. ओके, नो यू मस्ट हॅव ऑब्झर्व दॅट पोटॅटो, हां, इट हॅज मेनी स्प्राउट्स.
which develops in humid conditions. Okay, but all sprouts do not grow to produce plant. Otherwise, one potato will produce 5-6 plants, but it never happens. Even if there is potato and on this potato there are many sprouts, all undergo काय म्हणूया ते आईज म्हणतात त्यांना, आणि ते स्प्राउट त्याच्यावर दिसायला लागतात आपल्याला. ओके, बट आउट ऑफ मेनी दीज स्प्राउट्स वन स्प्राउट गेट्स ऑप्टिमम कंडिशन. ओके, म्हणजे कोणता तरी एक असतो की ज्याला भरपूर सनलाईट मिळतो, त्याला भरपूर ह्युमिडिटी मिळते. ओके, मे बी ड्राय कंडिशन्स फार मिळत नाही. सो आउट ऑफ ऑल स्प्राउट्स ओनली वन becomes active, continues growing and produces a new plant, and all others will fail. So one potato in natural condition will produce only one plant. Now what plant breeders do? They cut this potato in many pieces, each with one sprout, one eye, so that each piece will develop into a new plant. Okay, but in natural condition one potato will produce only one plant. Okay, similarly whatever buds grow on plant, okay, प्लांट वरती सगळ्या नोड्स वरती बर्ड्स येतात. ओके, बट ऑल बर्ड्स डू नॉट प्रोड्यूस लीव्स सायमल्टेनियसली. आउट ऑफ these 3-4 birds only one bird grows further and others will slow down their growth or some perish also. काही गायब पण होऊन जातात, मरून पण जातात. ओके, सो इवन इफ ऑल सेल्स किंवा ऑल regions get equal chance for growth, the one which has best suitable conditions will continue its growth and others will grow at a slower rate or they will stop growing. They will allow one of the sprout, one of the bud to grow further. Okay, so these are conditions for growth. The different environmental and physiological conditions necessary for growth include water, supply of nutrients, temperature, oxygen, carbon nitrogen ratio, gravitational force, light, growth hormones. The chief conditions are explained below. Water, for plant water is essential because it will maintain turbidity as well as it is a solvent for all biochemical reactions. Okay, nutrients, which nutrients are required we will study in this chapter. हाँ, magnesium, calcium, NPK value, molybdenum पासून सगळे elements लागतात plantला. Okay, so many elements are essential. Optimum temperature you have to remember 25 to 35 degrees Celsius. Below 25 growth rate will slow down. Beyond 35 growth rate will be slow. Okay, so for plants optimum growth temperature is 25 to 35. Remember this is for plant only. Okay, if they ask for animal हे लक्षात ठेवू नका. Okay, because each animal has its own habitat. अच्छा, ओके. हाँ, penguin ला ह्या टेम्परेचरला it will not grow 25 to 35. Okay, oxygen is essential for respiration and the release of energy. आर्या विचार करायला लागली. Thank you. Okay, so oxygen is essential because we are talking about plant and plants are eukaryotic aerobic organisms. Okay, they are not saprotrophic. Okay, light is very much essential for germination of seed and photosynthesis. For root growth, light is essential or not? No. For stem, Yes. leaf. Yes. Okay, so based on the region from where light is coming, shoot and root development will take place, because we said that roots are negatively geotrophic, negatively phototropic and positively geotrophic towards gravity. Roots towards gravity. Okay, so they are negatively phototropic, positively geotropic, whereas the stem is positively phototropic, negatively geotropic. Okay, so there are beautiful experiments given in 10th ICSE textbook. ओके, की रूटेड प्लांट जे असतं, छोटासा रूट डेव्हलप झाला असा प्लांट आहे, त्याला हॉरिझॉन्टल करून ठेवलं. ओके, स्टील रूट विल ग्रो टुवर्ड्स ग्रॅव्हिटी अँड स्टेम विल ग्रो अवे फ्रॉम ग्रॅव्हिटी. हां, परत त्याला अपसाइड डाऊन कसंही टिल्ट करून ठेवा. रूट्स विल ऑलवेज ग्रो टुवर्ड्स ग्रॅव्हिटी, स्टेम विल ऑलवेज ग्रो टुवर्ड्स सनलाइट, हां, अगेन्स्ट ग्रॅव्हिटी. ओके, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स विल डिसाइड डायरेक्शन ऑफ ग्रोथ ऑफ शूट अँड रूट. ठीक है, growth rate and types of growth. Okay, so growth rate you have studied AP and GP in mathematics, arithmetic progression and geometric progression. Which is fastest, GP का AP? Okay, so similarly in plants also there is arithmetic growth and geometric growth. Okay, पण plants मध्ये फार सोपा आहे हा. ओके, आणि त्याच्यामध्ये अजून दोन काय म्हणतात कन्सेप्ट असतात. वन इज ॲब्सल्यूट ग्रोथ अँड अदर इज रिलेटिव्ह ग्रोथ. ओके, लेट्स अंडरस्टँड दिस.
जॉमेट्रिक विल बी फास्टेस्ट. येस. हा उलटा कारण ते नसणार आहे power कॉन्सेप्ट. वगैरे. प्लांटमध्ये असं नसणार आहे की जॉमेट्रिक म्हणजे स्लो आणि अरिथमॅटिक म्हणजे फास्ट असं नसणार आहे. हां हां काय म्हणालेस फ्लॉवर? नाही ते पॉवर असते ना लाईक डेफिनेट रेशो. आपल्याला इथे न्यूमरिकल सॉल्व करायचं नाही ना. मधुर आत्ता वळून जाईल. हां आपल्याला न्यूमरिकल्स करायचं नाही. ओके. ग्रोथ रेट इट इज increase काय ग्रोथ पर युनिट टाइम. Okay, it is also called as efficiency index. Rate of growth can be measured by increase in size and area of different plant organs like leaf, flower and fruit. Okay, so there are some म्हणजे असं करतात की स्टेम जे असतं हां त्याला स्टँड लावून त्याचा अपायकल टिप हेल्ड करतात. ओके, आणि ग्रोथ झाल्यानंतर आता ते अपायकल टिप जे आहे थोडंसं कर्व व्हायला लागतं कारण त्याला इथं स्टँड लावलेला असतो. Okay, so this is how height of plant is measured and the rate of growth is measured in case of plant. Huh? The ratio of change in cell number over a period of time is called as absolute growth. Okay, so number of cells which is function of time. Okay, so किती वेळामध्ये किती सेल्सची ॲडिशन झाली that will give us absolute growth or the rate of growth. Okay, alternatively it is measurement and comparison of total growth per unit time. ठीक है यश? ओके, सो ॲब्सल्यूट ग्रोथ रेट इज dn अपॉन dt. तुम्हाला कोणीही याच्यावर क्वेश्चन्स विचारणार नाही. द ॲब्सल्यूट ग्रोथ रेट when divided by total number of cells present in medium gives relative growth. Okay, so initially what was the number of cells, after some time what is the final number of cells. Okay, that ratio will give us what is the actual addition of cells within this time. Alternatively, relative growth rate refers to growth of a particular system per unit time expressed on a common basis, or it is the ratio of growth in given time. Okay, absolute growth rate and relative growth rate are useful for describing dynamics of cell growth in culture. Okay, okay, observe this diagram 7.4. Next page what the diagram is 7.4. They have shown two leaves and their growth. Okay, A diagram जी आहे त्याच्यामध्ये initially the area of leaf is 5 centimeter square and after growth in a particular time it becomes 10 centimeter square. So how much is the addition? 5 centimeter square is the addition. In second diagram, initially the area is 50 centimeter square and after growth it becomes 55. So how much is the addition? 5. But both the growths are same or not? Yes. In both cases there is addition of 5 centimeter square. So is it same? But if you compare as ratio, then in plant A it is doubled and in plant B there is only 10% increase. Okay, so if you understand ratio then the growth is not same. Okay, in first case the size or area is doubled and in second the area is not doubled, there is increase of only 10%. 10.9 20%. 20%. 50 चा 5 ना 10% 10% increase झाला. Okay, so if you compare as a ratio then it is not same. Okay, so absolute growth is same but relative growth is not same. Absolute का ये there is addition of 5 centimeter square, but relative का ये in first it is doubled and in second it is only increased by 10%. Okay, so relative growth is not same, absolute growth is same. Clear? Okay, types of growth. Arithmetic growth. Here rate of growth is constant and the increase in growth occurs in arithmetic progression. For example 2, 4, 6, 8 centimeter etc. So in this case what happens, as we said, one meristematic cell undergoes division, produces one meristematic cell and other permanent cell. Okay, so there is addition by only one cell in one division. Okay, but in geometric progression what happens, meristematic cell divides and produces two cells, both the cells are meristematic. So both the cells divide further to produce 4 cells, both the cells, all 4 cells divide further to produce 8 cells, so on. Okay, so all daughter cells retain their ability to undergo division. So meristematic cell on division produces all meristematic cells and all these cells keep on dividing. Okay, so when one meristematic cell produces both
daughter cells meristematic, it is geometric growth, and if there is one meristematic, another permanent, the growth will be slow, that is arithmetic. Clear? Okay. Okay. After mitosis, one daughter cell continues to divide and other takes part in differentiation and maturation. For example, elongation of root at a constant rate best explains the arithmetic growth. Underline this. This example you will have to remember. Now. Linear curve is obtained when growth rate is plotted against time. Arithmetic growth is expressed mathematically by equation LT as L0 plus RT, where LT is length, increase in length in time t, L0 is initial length at time 0, R is the rate of growth and T is the given time. Okay, you have to remember this equation, that arithmetic growth is represented by which equation, what is LT in this equation, what is L0 in this equation. Okay, although they will not ask any numericals, they will ask what is LT, what is L0. Okay, that you will have to remember. Okay. Next, geometric growth. Cell divides mitotically in two. Here, both the daughter cells continue to divide and redivide repeatedly. Such growth is called as geometric growth. Here, growth rate is slow initially, but later on, there is rapid growth at exponential rate. Geometric growth can be expressed mathematically by equation W1 is equal to W0 e raised to RT, where W1 is final size, W0 is initial size, R is the growth rate, T is time, and E is base of natural logarithm. Again, you have to remember this equation. You are not going to solve any numerical based on this, but they will ask what is E, what is R. ओके, सो आम्हाला काहीच माहित नाही, ई पण माहित नाही असं नको, तेवढं तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या फॉर्म्युलामध्ये ते टी आणि तो झिरो सबस्क्रिप्ट आहेत ना, ते इंटू हो हो सबस्क्रिप्ट आहेत ते. एल टीचा टी आणि एल झिरोचा जो झिरो सबस्क्रिप्ट आहे ते सेमच दिसतात साईजमध्ये. इथे W1 त्यांनी बरोबर टाईप केलं आणि एल टी एल झिरो बरोबर शिकलेले. सबस्क्रिप्ट टाईप करायला. अच्छा ओके, ठीक है, इजी है. दे हैव गिवन अरिथमेटिक इन डायग्राम 7.3 ए डायग्राम जे आहे त्यात दाखवले अरिथमॅटिक. सो वन सेल प्रोड्युसेस टू सेल, त्यांनी कलर्ड जी दाखवली ती मेरिस्टमॅटिक दाखवली. सो वन रिमेन्स मेरिस्टमॅटिक, अदर इज परमनंट. Okay, so every time one meristematic cell remains as it is and only one permanent cell is getting added. Okay, and in the case of geometric, all daughter cells are meristematic and therefore there is tremendous increase in same time, same number of cells, same number of divisions. कळलं? ठीक है, समझला है? Okay. We can also observe quantitative comparison between growth of living system in two ways. Measurement and comparison of total growth per unit time is called as absolute growth. Okay, so comparison आपण कशाची absolute मध्ये काय म्हणतोय, how much quantity is added, that is absolute. But relative means with comparing with previous whatever size or length is, how much is the increase, that will give us relative growth. Okay. Whereas growth in a given system per unit time expressed on common basis per initial parameter is called as relative growth. Okay, so इथे दिलाय त्यांनी रिलेटिव्ह ग्रोथ मध्ये रेशिओ कन्सिडर केला जातो, इनिशियल आणि फायनलचा रेशो. आणि ॲब्सोल्यूट मध्ये आपण बघा हाऊ मच इज द ॲडिशन. ओके, म्हणून म्हटलंय इन दिस केस ॲब्सोल्यूट ग्रोथ इज सेम इन बोथ, बट रिलेटिव्ह ग्रोथ इज मोर इन ए लेस देन बी. ठीक आहे. हा मी एक्सप्लेनेशन वाचत नाही कारण ते एक्सप्लेनेशन इतकं कॉम्प्लिकेटेड असताना की तुम्हाला समजलेलं विसरून जातो. ठीक आहे. ग्रोथ कर्व, दिस ग्रोथ कर्व वी रेफर्ड समटाइम्स इन MCQs. कधीतरी आपण हे रेफर केलं होतं. हे एव्होल्युशन मध्ये आहे ना ते. हां, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे. तो बेल शेप कर्व. हां, ते म्हणजे सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन अँड समटाइम्स इट शिफ्ट्स टू एक्स्ट्रीमिटीज हां, किंवा डिस्ट्रक्टिव्ह कर्व वगैरे, ते वेगळं. हां, त्यात आपण हाईटचं एक्झाम्पल घेऊन बघितलं होतं की हाऊ हाय खूप जास्त हाईट किंवा खूप कमी हाईट कॅन बी सिलेक्टेड. ओके, आणि डिस्ट्रक्टिव्ह कर्व पण ते नाही आहे. ओके, सो ग्रोथ कर्व इट इज ग्राफिक रिप्रेझेंटेशन ऑफ टोटल ग्रोथ अगेन्स्ट टाइम. There are three types of growth as linear, exponential and sigmoid. Okay,
In 7.5 they have shown exponential. In sigmoid it is S shape, and in linear 7.2 जो आहे ना तो linear आहे आधीच्या पेजवर. ओके. एक्सपोनेन्शियल मध्ये इनिशियली द ग्रोथ इज व्हेरी स्लो, इट इन्क्रीजेस सडनली अँड व्हॅनिशेस सडनली. ऑर्गॅनिझम्स गायब होऊन जातात सडनली. ओके. फॉर एक्झाम्पल रेनी सीझन मध्ये ते काही किडे येतात बघा, पाखरं येतात. पॉप्युलेशनमध्ये हां, सो दे आर पॉप्युलेशन मध्ये मी म्हणलं कधीतरी आपण रेफर केला होता. हां, सो इनिशियली देअर नंबर काहीच नसतात ते रेनी सीझनच्या आधी, दॅट इज इन समर. हां, ते काही इन्सेक्ट्स नसतात. सडनली इन रेनी सीझन दे अपिअर. हां, इनिशियली मे बी 2-3. हां, आणि मग तर त्यांचा नंबर ट्रिमेंडसली वाढतो अँड आफ्टर रेनी सीझन दे व्हॅनिश अगेन. ओके. सो हा जो एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व आहे तो एका पॉईंटला जाऊन थांबतोय. ओके. तिथून तो खाली येत नाही आहे, तिथून तो स्टेडी होत नाही आहे, तो तिथे जातो आणि गायब होतो. ओके. दॅट इज एक्सपोनेन्शियल. In sigmoid, it shows initially slow growth, then it grows further, and then it remains steady. आणि linear मध्ये ओके हां त्याचे हा sigmoid. हा sigmoid. तिचे एक्झाम्पल दिलं ना, हाऊस फ्लाईज हाऊस फ्लाईज नाही. केमरो बरोबर, कोणत्या तरी. हा, रेनी सीझन मध्ये फ्लाईज ते गायब सेवा होता. आणि गायब म्हणजे असे आपण ऑब्झर्व नाही करत, आपण येताना ऑब्झर्व करतो त्यांना, गायब होताना ऑब्झर्व नाही करत. अरे गायब झाले कळतं ना आपल्याला की आता नाही घरामध्ये केमरो. नाही म्हणजे हळूहळू जाताना दिसत नाहीत ना, म्हणून I don't know. पण आपण एवढं थांबत नाही observe हा, करायला, म्हणजे मे बी रेनी सीझनच्या एंडला आपली एक्झाम आलेली असते आणि मग वी स्टॉप ऑब्झर्विंग दीज ऑर्गॅनिझम्स आणि आम्ही फोकस ऑन अवर स्टडी आणि आपण लक्ष पण ते देतो. असं खूप होऊन नाही देत शकत तसेच होतात, तसेच होत. खूप होतं. येस. सो इनिशियली त्यांचा नंबर खूप कमी असतो आणि लिटरली एका दिवसामध्ये ते सडनली घरामध्ये पण ते वाढतात. पळून जातील ना खिडकीच्या वर कुठेतरी. नाही 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 नाही, पण ते खिडकीच्या बाहेर पळून गेले तर कुणाच्या ते दुसऱ्यांच्या घरात जातील ना. इफ घर इज देअर हॅबिटॅट, ते कॅन चेंज देअर हॅबिटॅट ना, की रेनी सीझनमध्ये आम्ही घरात राहू, रेनी सीझन आपला की आम्ही झाडावर राहू, असं नाही आहे त्यांचा. ओके. सो ते लिटरली व्हॅनिश. ओके. देअर एंड्स रिमेन समवेअर अँड आफ्टर ऑनसेट ऑफ रेनी सीझन अगेन दे कम. हां, जे फ्रॉगचं पण होतं ना, ते अंडर हायबरनेशन अँड एस्टिमेशन. सो फ्रॉग गायब झाले. ओके. बट देअर ग्रोथ रेट इज व्हेरी स्लो वेन दे आर इन हायबरनेशन अँड एस्टिमेशन. देअर हार्ट रेट इज 1 बीट पर मिनिट. हा, इतक्या स्लो हार्ट रेटने, हां, एका मिनिटाला 1 हार्टबीट. परत 1 मिनिट ते फ्रॉगचा हार्ट थांबणार, परत 1 मिनिटानंतर 1 मिनिट. हां. सो वॉट एव्हर देअर सबक्युटेनियस फॅट इज दॅट सस्टेन्स देअर सर्वायवल. Okay, they breathe through their skin. Whatever air is available or in the soil, that air is sufficient because overall metabolism is slow. Okay, so काही organisms आहेत, frog ना हा तुम्ही exponential growth कर apply करू नका. Okay, so there are some organisms which show exponential growth, some sigmoid and some show linear growth. हा, स्पेशली ऑर्गन्स जे ग्रो होतात त्यांची लिनियर ग्रोथ असते. their increase in size is constant with the rate with the time. Okay. Arithmetic growth curve is linear while geometric growth curve is exponential. Highlight this. This can be asked for 1 mark. फार डोकं लावायचं नाही, आहे असंच लक्षात ठेवायचं. Arithmetic is linear and geometric growth is exponential. Corresponding to 3 distinct phases of growth, there is lag phase, that is the growth is slow. Exponential, that is called as log phase, where growth rate is faster and reaches maximum. The stationary phase, growth rate gradually slows down. When a graph of rate of growth against time is plotted, the 3 phases of growth, a sigmoid growth curve is obtained. So sigmoid कधी मिळेल? When there is lag, log and stationary. The total time required for all phases of growth to occur is called as grand period of growth. Okay, so it includes lag, log and stationary. That is called as total time or grand period of growth. ठीक है. Now there are some terms, that is differentiation, de-differentiation and redifferentiation, which we have studied in secondary growth in plant. ते कॅम्बियम. करेक्ट. हां, कॉर्क कॅम्बियम डेव्हलप होतं, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम, इंटरफॅसिक्युलर कॅम्बियम ग्रोथ होतं. ओके. सो आपण असं म्हटलं होतं, इन केस ऑफ डायकॉट स्टेम का मोनोकॉट स्टेम, इन्क्रीज इन गर्थ. Dicot. नक्की
Yes. So in case of dicot stem, there is increase in girth, and this increase in girth is because of additional meristem which is produced. Okay. You have studied this. मी एकदा क्विकली रिवाइज करते. सपोज दिस इज अ सेक्शन ऑफ स्टेम. हा यश. आणि या सेक्शनमध्ये देर इज वस्क्युलर बंडल, झायलेम, फ्लोएम. इन बिटवीन देर इज कॅम्बियम. आठवता? Okay, so this cambium is called as intrafascicular cambium. Okay, so this cambium is intrafascicular cambium. This cambium will add new xylem and phloem. Okay, but addition of new xylem will increase only xylem tissue in the towards center. Addition of phloem will increase only phloem tissue outward. But there should be increase in this central mass, there should be increase in this region, there should be increase in this region, then only overall stem will undergo thickness, increase in thickness. Okay, so there should be meristematic tissue in this region, जो आता नहीं है. There should be meristematic tissue in this region also. So this meristematic tissue will add new cells. Okay, so हा meristematic tissue कुठून येणार की जो आधी नाही आहे. इनिशियली देर इज नो मेरिस्टमॅटिक टिश्यू इन दिस रिजन. ब्लू कलर मी जे दाखवले ते, आणि तिथे मेरिस्टमॅटिक टिश्यू यायला पाहिजे. ओके, सो दीज पॅरेन्कायमाटा सेल्स अंडरगो डी डिफरन्सिएशन. Okay, so these parenchyma cells are initially produced from meristematic tissue only. Parenchyma हवेत नाही येत नाही. It comes from meristematic tissue only. So initially the meristematic tissue which is present in this region, this meristem undergoes division and newly produced cells undergo differentiation so that they become parenchyma. बरोबर? So this step is called as differentiation. ठीक है? Now these parenchyma cells in this region and in this region, although they are permanent parenchyma, they forget that we are differentiated. That means they undergo de-differentiation. They undergo de-differentiation. And now these cells which are parenchymatous cells undergo reversal and become meristematic, and therefore there is formation of meristematic tissue in this region. This is called as interfascicular cambium. Here it is called as cot cambium. Okay, so new meristematic cells are produced. These are called as secondary meristem. And these meristematic cells will now produce new parenchyma again. That is called as redifferentiation. Redifferentiation. So differentiation, reversal, de-differentiation. Again they produce differentiated cells. That is redifferentiation. And this is essential for secondary growth in case of dicot stem, dicot root. ओके, या सगळ्यांमध्ये सेकंडरी ग्रोथ होते. डायकॉट लीफ मध्ये मात्र सेकंडरी, कोणत्याच लीफ मध्ये सेकंडरी ग्रोथ होते. क्लियर आहे? ओके, हे ड्रॉ करून घ्या. दिस वी हॅव ड्रॉन इन 11th ऑल्सो. सेकंडरी ग्रोथ हे आपण 11th मध्ये पण केलेलं आहे. हे ड्रॉ करून घ्या, मग आपण वाचूया. ड्रॉ ते स्टेमचं सेक्शन नका ड्रॉ करून घेऊ. मेरिस्टेम टू parenchyma differentiation, reverse de-differentiation, and again they produce parenchyma cells. That is redifferentiation. Done? I have told you what to underline, what can be asked for 1 mark. Okay? तुम्हाला सांगितलं 1 मार्कला काय येईल. हा हे इक्वेशन येईल. ओके, देन व्हॉट इज रिलेटिव्ह ग्रोथ, ॲब्सोल्यूट ग्रोथ, ते 1 मार्कला येणार. Phases of growth can be asked for a note. Simple, easy आहे ते, 3 मार्काला येईल नोट. ओके,
सो थिअरीसाठी काय क्वेश्चन्स येतील जर नव्हते. ओके, चलो. डिफरन्सिएशन. It is measurement maturation of cells derived from apical meristem to root and shoot. Permanent change in structure and function of cell leads to maturation. This is called as differentiation. Simply, meristematic cells produce permanent cells, mostly parenchyma. During cell differentiation, cell undergoes few major anatomical and physiological changes. For example, parenchyma in hydrophytes develops large schizogenous interspaces for mechanical support. What are schizogenous? Hydrophytes means aquatic plants, and they develop air spaces and parenchyma, and this gives buoyancy and structural support. For mechanical support, buoyancy and aeration. The maturation is at the cost of capacity to divide and redivide. Okay, so maturation मध्ये this capacity of divide and redivide is lost. That is maturation. ठीक है. De-differentiation. The living differentiated cells which has lost capacity to divide may regain same as per need to divide. Okay, so if there is no meristematic region and cells need to be meristematic, then permanent cells again become meristematic. Thus permanent cells undergo de-differentiation and become meristematic. For example, interfascicular cambium and cork cambium are formed from parenchyma cells between vascular bundles and innermost layer of cortex respectively. Right? Next, redifferentiation. The cells produced by redifferentiation once again gain capacity to divide and mature to perform specific function. This is called as redifferentiation. For example, secondary xylem, secondary phloem are formed from de-differentiation of cambium present in the vascular bundle. Clear? Okay. But in case of exam, if they ask for 1 mark, you cannot draw this. This is for your understanding. So if they ask for 1 mark, then you will have to extract definition किंवा meaning given in this paragraph. हाँ, पण हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून हे छान आहे. पण दिस इज नॉट गिवन इन युअर टेक्स्ट बुक. ओके, सो तुम्हाला जर एक्झाममध्ये क्वेश्चन आला आणि हे ड्रॉ करून ठेवलं तर काही टीचर मार्क देणार नाही, बिकॉज दिस इज नॉट गिवन इन टेक्स्ट बुक. हे असं एक मार्कासाठी ते सेंट्रल डॉगमाचं विचारलं तर ड्रॉ केलं तर चालेल. सेंट्रल डॉग्मा इज गिवन इन युअर टेक्स्ट बुक. म्हणून ते चालेल. फ्लोचार्ट दिला पण त्यांनी डिफाईन विचारलं तर यू कॅनॉट राईट फ्लोचार्ट ना. डिफाईन विचारलं असं डेफिनेशन नाही आहे ना. डिफाईन किंवा एक्सप्लेन द टर्म जर विचारलं ना तर सेम थिंग यू हॅव टू पुट इन सेंटेन्स. ओके, हां, बट इन एक्झाम दे मे गिव्ह यू इनकम्प्लीट सेंट्रल डॉग्मा. फॉर एक्झाम्पल DNA टू mRNA A, mRNA टू प्रोटीन B, व्हॉट इज A, व्हॉट इज B, डिफाईन, असं काहीतरी देऊ शकतात. एक मार्काला हां का काय नाही. हां, ठीक आहे. चला, नेक्स्ट पार्ट इझी डेव्हलपमेंट आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे. इट रेफर्स टू द ऑर्डर्ड अँड प्रोग्रेसिव्ह चेंजेस इन शेप, फॉर्म अँड डिग्री ऑफ कॉम्प्लेक्सिटी. ओके, आपण एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये केलं होतं की इनिशियली देर इज मोरुला, ऑल सेल्स आर लाईक झायगोट. ओके, then there is first level of differentiation where some cells will become embryonal knob and some cells will become trophoblast. So trophoblast will not form anything of embryo. Embryo cells will only form embryo. Okay, next level of differentiation is embryonal cells. Now our focus is on embryonal cell. Okay, बरोबर. Trophoblast परत होता सायटो आणि सिन्सिशो, पण embryonal knob cells will become endoderm, ectoderm, mesoderm. That is next level of differentiation. So all these cells which are destined to become ectoderm take their position. असं नाही होणार की middle cells want to become ectoderm किंवा inner cells want to become mesoderm, असं नाही होणार. So whatever their position is, they take their position. And actually in this process of gastrulation, literally there is movement of cell and cells take their positions, which you will study in higher classes. Okay, so all these cells move, take their position and become ectoderm, mesoderm and endoderm, and therefore it is ordered growth. Okay, हाँ, एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं, अशाच स्टेप्समध्ये डिफरन्सिएशन होतं. Once they become ectoderm, mesoderm, endoderm, now each will start its growth and development. Okay, it includes all changes occurring in the
in sequence from germination of seed up to senescence or death during life cycle of plant. What is senescence? It is programmed cell death. हां, apoptosis किंवा senescence. ओके, सो प्रत्येक लीफचं लाईफ टाईम संपलं हां की दॅट लीफ विल फॉल. ओके, प्रत्येक फ्रूट फ्लावर त्यांचा लाईफ टाईम आहे. आफ्टर दॅट इट विल फॉल, इट विल डाय. Okay, similarly inside our body also all cells have particular life except cardiac muscles and neurons. They will remain with us till our death. All other cells have particular life after which they die, and that is called as senescence. Okay. Thus development includes growth, morphogenesis. Morph means form, genesis is generation. Okay, so whatever form is generated is called as morphogenesis. Maturation, so they will become mature, they will carry out their day-to-day activities, followed by senescence, that is death. Clear? Senescence is natural death. माणसांना हे अप्लाय करू नका. senescence कोणाचा तरी senescence. Okay, next plasticity. Plastic is actually an adjective. इट इज नॉट अ नाउन. ॲक्च्युली प्लास्टिक इज ॲडजेक्टिव्ह म्हणजे कोणताही काय म्हणूयात क्ले. तुम्ही क्ले सगळे लहानपणी खेळलाय राईट. सो इट कॅन बी मोल्टेड टू एनी शेप. दॅट मीन्स इट हॅज प्लास्टिसिटी. ओके, सो ज्या माणसाने पहिल्यांदा प्लास्टिक बनवलं ना तर त्याला प्लास्टिक म्हटलं म्हणजे दिस कॅन बी गिव्हन एनी शेप. त्याची बॉटल बनवता येते, त्याचा फ्लास्क बनवता येतो, त्याची बकेट बनवता येते, त्याचं काय वाटेल ते बनवता येतं. Okay, so he said that this material is plastic. What? Keeping up with the Kardashians. Clay. Same होते कि Kardashian I can't hear you properly. गप्प आहे तुझे एवढे बडबड. No. टेस्ट काय त्याने विचारलं तुम्ही टेस्ट केलाय का तुम्ही? ओके. काय ती इतकी फॅमिली आहे प्लास्टिक सर्जरी वाली. ती आठवणी आवाज मला कळलं प्लास्टिक. if you want to earn good money after becoming a doctor, become a dermatologist or plastic surgeon. Stormy. कोण आहे तू? काय Kylie. Kylie sold. नाव ऐकलंय मी, माहित नाही. केमिस्ट्रीच्या लेक्चरवर आता एक्सप्लेन करतो तुला काय. विचेस आहेत ना असं. बरं, आपण प्लांट्स मधली प्लास्टिसिटी स्टडी करणार आहोत, क्ले मधली नाही. ओके, सो इन केस ऑफ प्लांट्स, based on the season or the region where the cells are, they will grow that kind of organs, that is called as plasticity. They have given one example of heterophyly. Hetero is different, phyly is leaves. Okay, so same plant shows the different shapes of leaves. When it is juvenile, it shows different shape. Okay, in adult plant the shape is different. When it is of terrestrial habitat, same plant, the shape is different, and if it is aquatic habitat, the shape is different. Okay, same thing you must have observed की जेव्हा तुम्ही स्प्राउट्स टाकता, कसले धने किंवा भोपळ्या याच्या जर सीड जर लावल्या असतील तुम्ही कधी, तर फर्स्ट लीफ प्रोड्यूस्ड इज स्फिअरिकल, असा गोल असं फ्लॅट लीफ तयार होतं, गोल फर्स्ट लीफ. बिकॉज कमळासारखं, करेक्ट. सो बेसिक सिंपल विदाउट एनी डिझाईन डेकोरेशन लीफ तयार होतं, बिकॉज फर्स्ट लीफ हॅज टू स्टार्ट फोटोसिंथेसिस ॲट द अर्लिएस्ट. ओके, सो पहिले लीव्स पटकन तयार होतात आणि ते कमळासारखे सिंपल फ्लॅट लीव्स तयार होतात. अँड नंतर जे नवीन लीव्स येतात त्यांना काहीतरी त्यांचं युनिक शेप आणि डेकोरेशन नंतर येतं. ओके, सो दिस इज हेटेरोफायली अँड दिस डिपेंड्स ऑन द क्लायमॅटिक कंडिशन्स. ओके, आणि काय त्यांची हॅबिटॅट आहे, अकॉर्डिंगली द शेप्स आर डिफरंट. हे प्लास्टिसिटी डिपेंड्स ऑन टर्जिडिटी ना, म्हणजे ते टच मी नॉट मध्ये जसं ते. पण तो जो आहे ना तो टेम्पररी चेंज आहे, इथे हा परमनंट असणार आहे. ओके, की टेरेस्ट्रियल हॅबिटॅटचे जे लीव्स आहेत ना त्यांना पाण्यात टाकल्यावर ते लगेच वॉटर हॅबिटॅटचा शेप नाही मिळणार ते लीव्स. किंवा वॉटर हॅबिटॅटच्या लीव्हना प्लग केलं तर आता जे टेरेस्ट्रियल झाले, सो त्याचा लगेच सरफेस एरिया वाढला असं नाही होणार. ओके,
Plasticity, it is the capacity of being molded, formed or modeled. It is the ability of plants to form different kinds of structure. For example, change in response to different environmental or internal stimuli in various phases of life. You must have seen in gardens, the plants are given different shapes. ओके सो सपोज स्टेम सरळ ग्रो होत आहे आणि त्याला जर ऑब्स्टॅकल दिलं तर स्टेम थोडंसं असं ग्रो होणार, परत ऑब्स्टॅकल दिलं ते असं ग्रो होईल. सो अकॉर्डिंगली द स्टेम कॅन बी इव्हन डिफरंट शेप. ओके आणि जर ऑब्स्टॅकल नसेल तर ते आहे तसंच ग्रो होत राहणार आहे. ओके in many plants juvenile stage and mature stage show different forms of leaves in same plant. For example, delphinium, the environmental heterophyly is seen by ranunculus flabellaceus, that is buttercup plant. The intrinsic plasticity is found in coriander and cotton. So coriander चे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले, इनिशियल लीव्स वेगळे असतात आणि नंतरचे लीव्स वेगळे असतात. ते आजोबा म्हणायचे की ते कोवळी पानं. हां कोवळी पानं, हां कोळी नाही. कोवळी. Heterophyly is exhibited in same plant in different growth phases or under different environmental conditions. ठीक आहे. ओके नेक्स्ट ग्रोथ हॉर्मोन्स. आज आपण दोनच ग्रोथ हॉर्मोन करू बिकॉज मेनी ग्रोथ हॉर्मोन्स हॅव सिमिलर फंक्शन्स. ओके थोडंसं ओव्हरलॅपिंग होईल, सगळी ग्रोथ हॉर्मोन एकदाच करायला बोर पण होईल. सो आज आपण ऑक्झिन्स आणि जिब्रेलिन्स करू आणि थांबू. ठीक आहे. मी 10च्या ICSCच्या बुकमधनं ह्याचा फ्लो चार्ट टॅब्युलर फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये ना टेबल दिलेलं आहे. काय तिला इक्विलिब्रियमचे नोट्स हवे होते कधीपासून. जर तिच्या घरीच गेलीस ना तर मिळतील ना काय मिळणार. ओके चलो फर्स्ट प्लांट हॉर्मोन. वी हॅव स्टडीड एंडोक्रायनॉलॉजी इन ॲनिमल्स. ओके आणि ह्युमन्समध्ये किती हॉर्मोन्स आहेत त्या सगळ्याची लिस्ट आपण केली. प्लांट्समध्ये 5च हॉर्मोन्स आहेत. ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स, सायटोकायनिन्स. इथिलीन इज द ओनली गॅशियस हॉर्मोन and abscisic acid is the only negative hormone. So auxin, gibberellins, cytokinins, they help in growth, help in expansion of leaf वगैरे वगैरे सगळे पॉझिटिव्ह फंक्शन्स आहेत. इथिलीन इज फॉर रायपनिंग ऑफ फ्रुट्स, त्याला फार बाकी कामं असाइन केलेली नाही आहेत. अँड इन स्ट्रेस कंडिशन ज्या वेळेला प्लांटचा ओव्हरऑल मेटाबॉलिझम स्लो डाऊन करायचा आहे किंवा शट डाऊन करायचा आहे तेव्हा ॲब्सिसिक ॲसिड. सो ॲब्सिसिक ॲसिड इज निगेटिव्ह हॉर्मोन. इथिलीन इज द ओनली गॅशियस रायपनिंग हॉर्मोन. आणि तुमचं कन्फ्युजन ते काय असणार ते ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन्स मध्ये असणार. सायटोकायनेसिस होतं ते. सायटोकायनेसिस सेल डिव्हिजन मध्ये होतं. दॅट इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आर्याने 11चा अभ्यास परत चालू केला, तिला 11चं सगळं रिकलेक्ट व्हायला लागलेलं आहे. हां बरोबर. हां नाही मला एकदम असं लक्षात आलं की 11चं एकदम रिकलेक्ट करायला लागलेली आहे काहीतरी. ओके ग्रोथ हॉर्मोन. Hormone characteristics of hormone we all have this we have studied in endocrinology. So मैं फटाफट वाचत जाते आता है. The term hormone was first coined by Starling in animal physiology. The internal factors that influence growth are called as growth hormones or growth regulators as they inhibit, promote or modify growth. Growth promoters auxin, gibberellic acids or gibberellins, GA, cytokinins. Growth inhibitors in plant is ethylene and abscisic acid, or phytohormones are growth regulators. Okay, so either they enhance growth or slow down growth. So they all are growth regulators. Okay. ओके सो एक नो द सायंटिस्ट मधून मध्ये तो जो वेंट्स एक्सपेरिमेंट जो आहे ना व्हेना कर्वेचर टेस्ट तो काय मी सांगते. ओके तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला यू माइट गेट क्वेश्चन बेस्ड ऑन दिस. पेज 139 वरती तो ब्राउन बॉक्स जो आहे ना तो काय आहे ते सांगते मी. व्हेना कर्वेचर टेस्ट व्हॉट दे डिड. This biologist wanted to study which chemical is produced and because of which chemical growth is regulated. So त्याने काय केलं हे प्लांट जे होतं त्या प्लांटचा अपायकल टिप मध्ये हॉर्मोन असेल असा त्याचा डाऊट होता. ओके सो दिस अपायकल टिप ऑफ शूट produces some chemicals and because of this chemical growth takes place. That was his hypothesis. So what he did, he cut all the tips. सगळ्या शूट्सचे त्याने टिप्स कट केले. ओके अँड these tips he placed on agar gel. What is agar gel?
इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये ती इनर्ट जेल असते, इट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम रेड अल्गी, पावडर असते ती, इट इज केमिकली इनर्ट बट इट इज यूज फॉर न्यूट्रिएंट, म्हणजे त्याच्यात आपण न्यूट्रिएंट्स वगैरे ऍड केले तर इट बिकम सप्लिमेंट. ओके, सो त्याने आगारचा एक ब्लॉक बनवला होता आणि त्याच्यावरती हे टिप्स जे आहेत ते प्लेस केले. ओके, so whatever chemical is produced by the tip or present in the tip will percolate in the agar. त्या अगारच्या पीस मध्ये ते पर्कोलेट होणार, हा त्याचा कन्सेप्ट होता आणि इथे त्याने कट केलेलं होतं. सो नाउ धिस स्टंप प्रोड्यूस, टिप काढून टाकल्यावर काय झालं, दॅट इज स्टंप. द स्टंप डज नॉट हॅव डोस ऑफ द केमिकल प्रोड्यूस इन द टिप अँड आयडियली द स्टंप शुड नॉट शो ग्रोथ. दॅट इज व्हॉट यू ऑब्झर्व, that once apical tips are cut, the stump will not grow. Stump was not growing. Okay, now what he did, हा जो अगारचा ब्लॉक होता हा त्याने कट करून घेतला. Okay, and he placed this block of agar, small block of agar on a stump such that half of the stump will receive the block and half of the stump was not getting the block of agar. Okay, so whatever chemical is present in this region will percolate in this region, so this region will get the dose which is stored in the agar and this region will not get the dose. दिसताय ना का थोडी अंदाज डायग्राम ड्रॉ करू. सानिया दिसताय ना. ओके, सो हा जो स्टंप तयार झालेला होता, हा हाफ पार्ट वरती त्याने अगारचा ब्लॉक ठेवला and half of the part was without agar. Okay, so whatever material is stored in the agar will be काय म्हणूयात आपण, त्याचा डोस या रिजनला मिळेल and this region will not get the dose. Okay, so this region which received dose of chemical will actually showed the growth. Okay, so हा पार्ट जो आहे याची ग्रोथ झाली, ह्या पार्टची ग्रोथ झाली नाही, त्यामुळे ते असं ग्रो झालं. ज्या रिजनला रेग्युलेटर मिळालं that region showed growth and the other part was not growing. Okay, thus he concluded that some chemical must be synthesized by the tip because of which growth of lower region takes place. Okay, this is called as Avena curvature test because this will grow आणि हे कर्व होत जाणार ना, so this is called as Avena curvature test. Avena plant चे असे त्याने कर्व्स बनवले असते. Okay, this is Avena curvature test and the experiment was carried by Wendt, FW Wendt असं नाव आहे त्याचं. Okay, auxin was the first, I'm reading this, know the scientist. The auxin is the first hormone to be discovered in plants. The discovery of auxin dates back in 19th century when Charles Darwin was studying tropism in plants. Okay, so Darwinism आपल्याला माहिती आहे, he also studied tropism. What is tropism? Growth of plant in response to certain stimulus which is coming only in one direction, that is called as tropic. So sunlight comes only in one direction for a plant, water is in only one direction. Okay, so this response to stimulus which is coming in one direction is called as tropic movements. Okay, he exposed canary grass coleoptile to unilateral light. He concluded that the growth stimulus is developed in the coleoptile tip and transmitted downwards to the growth zone. This has caused bending of tip towards light. You all must have seen that plants grow towards sunlight. Why they grow towards sunlight we will study today in auxins. Okay, the Danish plant physiologist Wyson Jensen cut off coleoptile and inserted thin plate of gelatin between the tip and the cut stump. He observed that coleoptile tip still bends towards the unilateral light. Unilateral light means light coming in one direction. Paul cut off tip of coleoptile and replaced it asymmetrically on the cut coleoptile stump. He observed that coleoptile tip bent away from the side bearing the tip even in dark. Okay, so हे जे हॉर्मोन आहे त्याला लाईटची गरज नाही आहे, तर ते हॉर्मोन can become functional even in darkness. FW Wendt successfully isolated natural auxin from Avena coleoptile tips. He cut off tip and placed them on a small agar blocks. Then after a certain period of time placed the agar blocks asymmetrically on cut coleoptile stump that caused bending. He demonstrated the presence of substance which could be fused in agar blocks
Went named this substance as auxin. So now let's understand what are functions of auxin. हे सिलियोटाईल म्हणजे Coleoptile. Coleoptile कुठे आहे? कॉलियोटाईल हां 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 पुढे. ते टिप्स असतात ना म्हणजे ते हो coleoptile. पण ते इथे पण आहेत ना कुठेतरी सीड मध्ये ते कोलर ह्याचा Coleoptile. हो coleoptile. दोन्हीकडे. According to Thiemann and Pincus, plant hormones are organic substances, underline this, produced naturally in higher plants affecting growth or other physiological functions at a site remote from its place of production and active in very minute or optimum amount. Hormones are transported through phloem parenchyma. Highlight this. So hormones चा ट्रान्सपोर्ट प्लांट मध्ये फ्लोएम मधनं होतो. ॲनिमल्स मध्ये कशामधनं होतो? ब्लड मधनं होतो. हॉर्मोन्स. हां एन्झाईम्सचा ट्रान्सपोर्ट कशामधनं होतो? ब्लड मधनं होतो. हां एकदा प्लांट फिजिओलॉजीमध्ये शिकलो की आम्हाला ॲनिमल्सचं काही विचारू नका. हां एन्झाईम्स डायरेक्टली येतं ना Ducts, they have ducts. सो डक्ट होतं ते ब्लड मधनं नाही होत. ओके हॉर्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू ब्लड. ओके तसंच प्लांट्समध्ये झायलेमच्या पाण्यामधनं सॅकमधनं हॉर्मोन्सचा ट्रान्सपोर्ट होत नाही. हॉर्मोन्स आर ट्रान्सपोर्टेड थ्रू फ्लोएम पॅरेन्कायमा. दिस यू हॅव टू रिमेंबर. बाकी सगळे कॅरेक्टरिस्टिक्स जे ॲनिमल हॉर्मोन्स आहेत तेच प्लांट्स आहेत. दे आर प्रोड्युस्ड इन स्मॉल क्वांटिटी. दे आर प्रोड्युस्ड इन वन रिजन अँड दे आर कॅरीड थ्रू फ्लोएम टू द टार्गेट ऑर्गन वगैरे सगळं सेम. एक्झोक्राईन ग्लँड्स नाही ग्लँड्सच नाही आहेत. हां बरं ग्लँड्सच नाही. Auxins. F.W. Went in 1931 used this term for the first time. He isolated auxin from urine of persons suffering from pellagra. काय तेवढं काम करायला जायचं नाही. In plants, it is synthesized in growing tips of meristematic region of plants from where it is transported to other plant parts. The most common and important natural auxin is indole 3-acetic acid. Tryptophan is the primary precursor of indole acetic acid. जेनेसिस बोलणार. Parthenocarpy. हो. Tryptophan is primary precursor. Tryptophan is amino acid. This amino acid is converted to auxin in plant. It is the first hormone to be discovered. This you will have to remember. And primarily responsible for cell elongation. It shows polar transport. Basipetal transport in stem. Basipetal means वरती तयार होतं आणि खाली ते काय म्हणूयात त्याचं ट्रान्सपोर्ट व्हायला लागतं. ॲक्रोपेटल आणि बेसिपेटल. हां आणि सायमोस इन्फ्लोरेसन्समध्ये. नाव सिंथेटिक ऑर्गेन दॅट इज ऑक्झिन्स दॅट इज IBA, इंडॉल ब्युटेरिक ॲसिड, NAA दॅट इज नॅफ्थॅलिन ॲसेटिक ॲसिड, 2,4-D पायक्लोरो दॅट इज फिनॉक्सी. हां तेच म्हणते माझे तर पायक्लोरो काय आहे? डायक्लोरो ना. Dichloroacetic acid are also used. So these chemicals behave like auxin, therefore they are called as artificial or synthetic auxins. Okay? हो NA, IBA लक्षात ठेवा. Natural auxin is indole acetic acid. Butyric acid is synthetic. Okay, NA naphthalene acetic acid is synthetic. काय ते ठेवा कसंही लक्षात ठेवा. करूयात ना आपण ऑक्सिनचा पार्ट करूयात. आहे का वेळ किती आहे? शांतपणे होईल म्हणजे. ओके फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ऑक्सिन. द प्रायमरी इफेक्ट इज नंबर 1 मार्क करा. नंबर 1 सेल एनलार्जमेंट. In most of the plants, growing apical bud inhibits growth of lateral buds. This is called as apical dominance. So number 2 function, apical dominance. What is apical dominance? This is apical bud. हे आपण म्हणूयात nodes, and at each node there is axillary bud, right? Okay. Now this apical bud releases auxin, and this auxin is transported. काय झालं? असं का सगळं किडा उठला? तो बघायला का?
this oxygen is transported, okay, and the transport obviously the concentration is more in upper region आणि खाली त्याचं concentration कमी आहे. हे कळलं? Okay, so oxygen is more in apical bud and त्याचं concentration कमी कमी होत जातं as it goes down. Okay, so this axillary bud is getting more concentration of oxygen as compared to this. याला कमी मिळतंय oxygen, याला खूप कमी मिळतंय oxygen. Okay, so apical bud requires lot of oxygen for its own growth, but axillary bud should get less oxygen for its growth. Okay, कळलं का? Axillary bud जे आहेत त्यांना कमी oxygen पाहिजे for its growth, but this axillary bud is getting lot of oxygen, so याची growth होत नाही. ऑक्सिलरी याची ग्रोथ जी आहे ती स्लो होते आणि याची ग्रोथ पटकन होते. ओके, त्यामुळे ब्रांचिंग जे आहे ना ते स्टेमला खालनं ब्रांचिंग होतं, वरनं ब्रांचिंग त्यामुळे येत नाही. असं नाही होत की इथे बड पण ग्रो होतोय आणि इथे ब्रांच पण येते, असं होत नाही. ओके, बिकॉज दिस अपायकल बड सप्रेसेस ग्रोथ ऑफ इमिजिएट ऍडजसेंट ॲक्झिलरी बड. अपायकल बड suppresses growth of nearest axillary bud. This is called as apical dominance. Okay, so आता आपल्याला काय करायचं आहे? We want lot of branching so that plant will have छान bushy appearance. मस्त त्याला branching होईल. Okay, so what these horticulturists do, they cut apical bud every time. ओके, तुम्ही जर बघितलं असेल गार्डनरच्या हातामध्ये ती मोठी कात्री असते आणि तो सतत झाड रोज झाडं कापत असतो. हा, आपल्याला असं त्याला काही कामच नाहीये, रोज जाऊन आपलं कापत. शेप द्यायला असतं. हा, मला वाटतं नाही, हे शेप हे नाही, shape that is called as topiary. टोपियरी म्हणतात त्याला. शेप्स तर देतातच, पण मुळात त्या झाडाला एवढं ब्रांचिंग काय येतं? ओके, सो एव्हरी टाइम ही कट्स अपायकल बड, सो ॲक्झिलरी बड विल डेव्हलप ब्रांचेस. मग परत ईच ॲक्झिलरी बड हॅज अपायकल बड, याला पण अपायकल बड आहे, सो ते पण कट करायचे. सो इट विल प्रोड्यूस मोर ब्रांचिंग. परत यांना अपायकल बड आहेत ते कट करायचे, सो इट विल प्रोड्यूस मोर ब्रांचिंग. सो दिस इज हाऊ anastomose branching will take place and the plant will become thick. आणि जर आपण अपायकल बड काढला नाही तर असं सरळच्या सरळ थिन एक झाड वाढत राहतं विदाउट एनी ब्रांचिंग. दिस यू कॅन टिपिकली ऑब्झर्व इन तुलसी प्लांट, कारण तुळशी प्लांट आपल्या सगळ्यांच्या घरात असतं आणि ते पटापट ग्रो होतं. सो आपल्याकडे अशी ट्रेंड आहे की त्या तुळशीच्या प्लांटचे टिप्स जे असतात आणि त्याला छोटे लिफलेट्स जे असतात, हां, दॅट वी जनरली प्लक अँड ऑफर टू गॉड. ओके, का ते टिप्स काढले की त्याला ब्रांचिंग येतं भरपूर आणि मग ते तुळशीचं झाड छान ग्रो होतं. कळलं? सो दिस इज कॉल्ड ॲज अपायकल डॉमिनन्स. अँड टू रिड्यूस दिस अपायकल डॉमिनन्स अँड फॉर ब्रांचिंग अपायकल बड्स आर कट सो दॅट ब्रांचेस ॲक्झिलरी बड्स विल ग्रो. ओके, सो अपायकल डॉमिनन्स कळलं. नंबर 3, फर्स्ट फंक्शन काय म्हटलं आपण? सेल एनलार्जमेंट. नंबर 2 अपायकल डॉमिनन्स. नंबर 3 ऑक्सिजन स्टिम्युलेट्स ग्रोथ ऑफ स्टेम अँड रूट. ते सेलन सेल एनलार्जमेंट म्हणजे कोणत्याही पार्टमध्ये सेल विल इन्क्रीज इन साइज. नंबर 4 ऑक्सिजन इंड्यूस मल्टिप्लिकेशन ऑफ सेल्स अँड हेन्स यूज्ड इन टिश्यू कल्चर एक्सपेरिमेंट्स टू प्रोड्यूस कॅलस. नाउ यू नो व्हॉट इज कॅलस. नंबर 5 it stimulates formation of lateral and adventitious roots. These are marked as synthetic herbicides. Okay, so number 6 function काय है? It kills dicot weeds without affecting monocot plant. So it is used as weedicide. Okay, when we have wheat or jowar, bajra, rice, याचं जेव्हा agriculture आहे, and some dicot plants are growing as weed. Okay, so spray these auxins, your monocot plant will survive and dicot weeds will die. पाच मिनिट थांबतोस? इथे खालीच थांब. 5 मिनिट. Okay, next function. The seedless fruits like orange, lemon, grapes, banana are produced by application of auxin. So it induces parthenocarpy, that is formation of fruit without fertilization. Number 8, auxins promote cell division in cambium and cause early differentiation of xylem and phloem. Next function, it promotes root elongation, that is 9, and shoots in higher concentration. So for formation of root, low concentration of auxin, and for formation of shoot, higher concentration. Next, it also hastens early rooting
इन प्रॉपगेशन बाय कटिंग. नंबर 10. सो जे रोजचे कटिंग्स असतात ना, म्हणजे काय करतात, रोज स्टेमचे ब्रांचेस कट करतात अँड दीज ब्रांचेस आर डिप्ड इन ऑक्झिन अँड देन पुट इन सॉइल. सो बिकॉज ऑफ ऑक्झिन these branches develop roots and they will produce new plants quickly. Okay. Next function, foliar spray of NAA and 2,4-D induces flowering in lychee and pineapple. Okay, so without season this lychee and pineapple will produce flowers because of auxin spray. किती पॉइंट्स लिहायचे? तू तर विचारू नको, कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काही हा प्रश्न येतो. इन lychee and pineapple flowering is induced by application of dash. थिअरीला जर आलं तर तुम्ही तुमच्या आवडीचे 4-5 पॉईंट्स लिहू शकाल, पण फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला काही चॉईस नाही आहे, सगळंच लर्न करायचं आहे. नेक्स्ट फंक्शन 12th, it prevents premature fruit drop in apple, pear and oranges and also prevents formation of abscission there. What is abscission there? Whenever any leaf becomes mature or fruit is mature, then at the junction of the stalk of this leaf or fruit and stem, हे जे junction असतं ना, at the junction there are live cells, right? Initially the cells are live, but these cells die and because of which the fruit or leaf gets detached from the original plant. Okay, so those dead cells are called as abscission there. Okay, so it prevents abscission there, that means it prevents falling of leaf and fruit without maturity. Okay, next, auxin play a role in elongation of cell. It is known to increase rate of respiration. And last point, auxin break dormancy in seed and promote quick germination. पण डॉर्मन्सी लाईक एका जरी फेवरेबल कंडिशन एका पॉईंट नंतरच ते होतात म्हणजे. हो, आणि बिकॉज ऑफ ऑक्झिन डॉर्मन्सी कॅन बी ब्रोकन अर्ली. हां, म्हणजे प्लांट्स त्यांचा डॉर्मन्सी पिरियड हा ऑब्वियस पाणी तर पाहिजे ना. हां, अशा हवेत ठेवलेल्या सीड्सचा स्प्राउट नाही जाणार ऑक्झिनमुळे. ओके, बट विदाउट सीझन दे कॅन प्रोड्यूस स्प्राउट. ठीक आहे, ऑक्झिनचं लक्षात ठेवा, अवेना कर्वेचर टेस्ट लक्षात ठेवा.